दिनांक 13/10/2025 वार सोमवार आम्ही इथं बसलेले सर्व शेतकरी तहसील कार्यालय पालमच्या समोर इथं बसलेलो आहोत। रात्रीचे 12 वाजलेत आणि दुर्दैवानं शेतकऱ्याला इथं बसावं लागतंय। याचं कारण असं आहे की यावर्षी खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि सोयाबीनचे किंवा इतर सर्व पिकं उद्ध्वस्त झाले। परभणी जिल्ह्यातील पावसानं हाहाकार माजल्यामुळे शेतकरी हातप्रभ झालेला असताना पीक विमा योजनेचे अधिकारी AIC कंपनीच्या जिल्ह्याचे प्रमुख श्री भोसले यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळू द्यायचा नाही असा ठाम निश्चय केला आणि या भागात होणारे पीक कापणी प्रयोग करत असताना ज्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पन्न खूप जास्त दिसतंय असा प्लॉट निवडून त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग करणं असेल। काही ठिकाणी पीक कापणी प्रयोग करत असताना माझ्या कानावर अशी गोष्ट आली की पीक उत्पादन कमी आल्यामुळे दगड टाकून मोजून उत्पादन जास्त देण्याचा प्रकार केला आणि आज तर फारच आश्चर्याची गोष्ट घडली। पालम तालुक्यातील पेठशिवणी महसूल मंडळातील खरब धानोरा गावात सोयाबीनचा पीक कापणी प्रयोग होता। त्या ठिकाणी भोसलेंनी पाठवलेले प्रतिनिधी आले आणि त्यांनी पीक कापणी प्रयोग केला आणि सोयाबीन मोजलं। अर्धा गुंठ्यामध्ये सोयाबीन दाखवलं 5.25 किलो। गावातील शेतकऱ्यांना आणि पीक कापणी प्रयोगाच्या पंच समितीला संशय आला की सोयाबीन एवढं जास्त नाही। त्यांनी गावातील खासगी काट्यावर हे सोयाबीन मोजलं तर ते सोयाबीन निघालं 2 किलो 300 ग्राम। म्हणजे एका प्रयोगामध्ये साधारणतः 2.25 किलो वजन जास्त वाढून देण्याचं काम सदोष मशीन लावून AIC पीक विमा कंपनीच्या भोसले नावाच्या जिल्हा प्रमुखांनी केलं। सर्व शेतकऱ्यांनी ही चोरी पकडली आणि तालुका कृषी अधिकारी BDO माननीय तहसीलदार मॅडम यांना फोन लावला, संपर्क केला आणि त्या प्रतिनिधीला घेऊन पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनने सर्व ही हकीकत कहाणी ऐकून घेतली, पण दुर्दैवाने FIR होऊ शकला नाही। कारण काय होतं तर तो जो सोयाबीन मोजण्याचा काटा होता त्याचा काटा तपासणीचा अधिकारी उपलब्ध नव्हता। हे काटा सदोष आहे का नाही सांगण्यासाठी जिल्हा काटे तपासणी अधिकारी लागतो। सर्वांनी प्रयत्न करून तो आला नाही, त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही। गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या घरी न बांधण्याची शपथ घेतली आणि आज पालमच्या तहसील कार्यालयाच्या आवारात रात्री 1:30-1 वाजता दुर्दैवानं शेतकरी इथं बसलेले आहेत। उद्या सकाळी 7 वाजता माननीय तहसीलदार मॅडम येऊन गुन्हा दाखल करतो म्हटले। आता जर गुन्हा दाखल 7 ला होईल 8 ला होईल, पण मला सर्व शेतकऱ्यांना विनंती करायची की आपल्या हक्काच्या सोयाबीनच्या पीक विम्यासाठी उद्या सकाळी 8 वाजता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पालम मध्ये पोहोचावं। अन्यथा ही कंपनी एवढं आपलं पीक गेलं असताना सुद्धा आपल्याला 1 रुपया न देण्याच्या मानसिकतेत आहेत। एका बाजूला माननीय मुख्यमंत्री म्हणतात प्रत्येक हेक्टरी कमीत कमी 17,000 पीक विमा देऊ, माननीय पालकमंत्री म्हणतात पीक विमा देऊ, पण AIC पीक विमा कंपनी मात्र जाणीवपूर्वक चुकीचे काटे देऊन ज्या ठिकाणी उत्पादन कमी येते त्या ठिकाणी उत्पादन 2-2-2.5 किलो जास्त दाखवून पीक विम्यापासून आपल्या शेतकऱ्याला वंचित ठेवण्याचं नियोजनबद्ध षडयंत्र केले। उद्या ह्या काट्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल करू आणि जिल्ह्यात ज्याही ठिकाणी या कंपनीने उत्पादन जास्त दाखवले ते सर्व पीक कापणी प्रयोग कॅन्सल करू आणि हक्काचा पीक विमा मिळू। पण हा डॉक्टर सुभाष कदम किंवा एवढी बसलेली टीम हा मिळू शकत नाही। यासाठी शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी जागृत व्हावं लागेल। उद्या छोटंसं काम आहे, सकाळी पालमला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोहोचावं। तहसील कार्यालय किंवा पोलीस स्टेशन या ठिकाणी कुठेतरी आम्ही असू आणि जर उद्या गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही प्रण केलेला आहे की लोकशाही मार्गाने मोठ्यात मोठं आंदोलन करून जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबवायची नाही।